कितीही मोठं दुःख असलं तरी या चार लोकांसमोर मन मोकळं करू नका. दुःख सांगून हलकं व्हाल, पण मात्र तुम्ही देखील अडचणीत याल. आयुष्यात कितीही मोठं संकट किंवा दुःख आलं की ते कुणाजवळ तरी व्यक्त करावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र प्रत्येक व्यक्ती तुमच्या भावनांचा आदर करेलच असं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीमध्ये व्यक्तीच्या वर्तनापासून ते नातेसंबंधांपर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी या सांगितलेल्या आहेत. आयुष्यात कितीही मोठं दुःख आलं तरी ते कोणासमोर ते दुःख व्यक्त करावं याबाबत देखील चाणक्य नीतीमध्ये महत्त्वाचा संदेश हा दिलेला आहे. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या भावनांचा आदर करेलच असं नाही. काही जण तुमच्या अश्रूंमध्ये स्वतःचा फायदा शोधू शकतात. त्यामुळेच काही लोकांसमोर मन मोकळं करण्यापूर्वी सावध राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ते लोक. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला सुखदुःखांचे प्रसंग हे येतच असतात आणि कधी कधी परिस्थिती इतकी कठीण होते की मनात साठवून ठेवलेल्या भावना या कुणाजवळ तरी व्यक्त कराव्यात असं आपल्याला वाटत असतं. आणि अशाच वेळी अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि आपल्या आयुष्यातील काही खाजगी गोष्टी, आपल्या अडचणी किंवा आपल्या मनातील दुःख अशा लोकांशी आपण शेअर करतो. मात्र प्रत्येक व्यक्ती तुमची परिस्थिती समजून घेईलच असं नाही. कारण काही लोक तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला आधार देण्याच्या ऐवजी तुमची कमजोरी हेरतात. पुढे याच गोष्टींचा तुमच्या विरुद्ध देखील अशी लोक वापर करतात. त्यामुळे चाणक्य नीतीनुसार कोणासमोर मनातील गोष्टी व्यक्त कराव्यात आणि कोणापासून अंतर ठेवावं हे समजून घेणं देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. चाणक्य नीतीनुसार भावनांवर नियंत्रण का आवश्यक आहे? आचार्य चाणक्य यांच्यामध्ये व्यक्तीची खरी ताकद त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा संयम आणि धैर्य यामध्ये असते. आता याचा अर्थ असा नाही की व्यक्तीने कधीही रडू नये किंवा अशा व्यक्तीने आपले दुःख हे मनातच दाबून ठेवावं. मात्र आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करायच्या याचा नक्कीच विचार अशा व्यक्तीने केला पाहिजे. कारण आजच्या काळात अनेक जण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या अगदी सहजपणे इतरांना सांगतात. काही वेळा सामाजिक माध्यमांवर प्रत्येक गोष्टीने घाबरून जाणाऱ्या व्यक्तीसमोर देखील तुमची मोठी समस्या कधीही सांगू नका. प्रत्येक व्यक्ती संकटाच्या वेळी योग्य सल्ला देऊ शकतच असं नाही. कारण कधी कधी काही जण स्वतःच्या छोट्या अडचणीमुळेच अस्वस्थ होतात आणि अशा व्यक्तींसमोर तुम्ही तुमची मोठी समस्या मांडल्यास तुमचे समाधान होण्याऐवजी तिची चिंता आणखीनच वाढू शकते. कुटुंबातील एखादी व्यक्ती आधीच तणावात असेल तर तिच्यासमोर तुमच्या गंभीर समस्या मांडण्यापूर्वी तुम्ही 10 वेळा विचार करा. अशा वेळी अनुभवी, समजूतदार आणि विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेणं हे अधिकच योग्य ठरतं. तर मग प्रश्न असा येतो की मग दुःख कोणासमोर मांडावं? चाणक्य नीतीचा अर्थ असा नाही की व्यक्तीने आपलं दुःख कायम मनात दडवून ठेवावं. उलटच मनातील भावना योग्य व्यक्तीसमोर व्यक्त करणं हे देखील तितकंच आवश्यक आहे. आई, वडील, जीवनसाथी, खरा मित्र, गुरु किंवा मनापासून तुमचं हित पाहणारी व्यक्ती तुमच्या अडचणींच्या काळात योग्य आधार तुम्हाला देऊ शकते. दुःख व्यक्त करणं चुकीचं नाही, पण ते कोणासमोर व्यक्त करायचं हे ओळखणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. चुकीच्या व्यक्तीसमोर उघड केलेली कमजोरी भविष्यात फार मोठी अडचण ठरू शकते. तर योग्य व्यक्तीसमोर व्यक्त केलेलं दुःख तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याची ताकद देऊ शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.